सोलापूर पोलिसांची कारवाई, भीक मागणाऱ्या 3 बालकांची सुटका, महिलेवर गुन्हा दाखल। सोलापूर शहरातील महावीर चौक सिग्नलवर 3 लहान बालकांना भीक मागायला लावणाऱ्या एका महिलेवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात आली आहे। शहरातील सिग्नल चौकावर वाढत असलेल्या बालभिकारीपणावर नियंत्रण आणण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तसेच दामिनी पथक विभाग 1 व 2 यांच्या संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। 4 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी महावीर चौकात पेट्रोलिंग दरम्यान पथकाने सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकाकडे भीक मागणारी एक महिला आणि तिच्यासोबत 3 लहान बालके दिसून आली। चौकशी अंती तिचे नाव जैताबाई महादेव पवार, वय 40, राहणार पारधी वस्ती, जुना विजापूर नाका असे आढळले। बालकांना भीक मागायला लावल्याचे स्पष्ट झाल्याने पथकाने तात्काळ सर्व बालकांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीसमोर हजर केले। समितीने सर्व 3 बालकांना संरक्षणार्थ बालगृहात दाखल करण्याचे आदेश दिले। महिला आरोपी जैताबाई पवार हिच्या विरुद्ध बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 76 अंतर्गत दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1015/2025 नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि दामिनी पथक विभाग 1 व 2 यांच्या दक्ष आणि तत्पर कार्याच्या माध्यमातून करण्यात आली। दिनांक 4/12/25 रोजी 17 वाजताच्या दरम्यान महावीर चौक येथे एक महिला 3 मुलाकडून सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांचा चालकाकडून पैसे मागताना दिसून आले। त्यांना AHTU पथक व दामिनी विभाग 2 यांनी ताब्यात घेऊन CWC कमिटीसमोर हजर केले। नमूद बालकांना निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश CWC कमिटीने दिले। त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंगाडे, सपोनी, येळे मॅडम व AHTU पथकाने त्यांच्याकडे सदर महिलेकडे चौकशी केली असता सदर महिला ही लहान मुलांना सिग्नलवर थांबलेल्या गाड्याकडून भीक मागायला लावायचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून त्यांनी सदर बाजार पोलीस ठाणे येथे JJ ॲक्ट अन्वये सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। याबाबत मी असं सांगू इच्छितो की जे लहान मुलं आहेत त्यांच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून अशी सिग्नलवर किंवा आणखी कुठे मुले जर भीक मागताना आढळून येत असतील तर पोलिसाशी संपर्क साधावा किंवा डायल 112वर कॉल करून माहिती द्यावी किंवा आमचे दामिनी पथक सिटीमध्ये गस्त घालत असताना किंवा वाहतूक पोलीस सिग्नलवर काम करत असतात त्यांच्या जरी निदर्शनास आणले तरी अशी लहान मुलं शिक्षणापासून त्यांच्या हक्कापासून वंचित राहणार नाही असं समाज उपयोगी चांगलं काम करण्यासाठी मी सोलापूर शहरवासियांना आवाहन करतो।